राज ठाकरेंच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करू. राज ठाकरेंच्या भेटीवर फडणवीसांचं भाष्य. राज ठाकरेंच्या सूचनांचं स्वागत करतो मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी फडणवीसांचा संपर्क. राधाकृष्णन आमच्या विचारांचे नाहीत म्हणत पवारांचा स्पष्ट नकार. काँग्रेसची ओट चोरी उघड झाली. खरे मतचोर आता समोर आले. फडणवीसांचा दावा. राहुल गांधींना दिला आव्हान. पुण्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांवर कारवाई. खुलेआम अंमली पदार्थ विकणाऱ्यांविरोधात पुणे पोलीस आक्रमक. पगारासाठी पीएमपीएमएलच्या निगडी ई बस डेपोतील कंत्राटी चालकांचं काम बंद. आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनामुळे पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांचे हाल. मानाचे गणपती सकाळी 9:30 वाजता मिरवणुकीत. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा तिढा सुटला. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मध्यस्थीमुळे तिढा सुटला. नाशिकमध्ये आमचे 7 आमदार. भुजबळांचं वक्तव्य. कुणाचे किती आमदार सांगायची गरज नाही. अजित पवारांनी छगन भुजबळांना सुनावलं. सोलापुरात हाकेंविरोधात जरांगे समर्थक आक्रमक. हाकेंना चपलीचा प्रसाद देणाऱ्याला जरांगेंच्या समर्थकाकडून 1,11,000 रुपयांचं बक्षीस जाहीर. सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांबाबत निर्णय फिरवला. निवारा केंद्रातले कुत्रे मोकळे सोडा. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यावर मात्र प्रतिबंध. इस्कॉन मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी. गिरगाव परिसरातील इस्कॉन मंदिराला धमकीचा मेल. बिहारला 13,000 कोटींचं मोदी गिफ्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारला पोहोचले. बिहारमध्ये निवडणुकीची जोरदार रणधुमाळी. बिहारमध्ये आशियातील सर्वात रुंद पूल. पंतप्रधान मोदींकडून औंता सिमारिया पुलाचं लोकार्पण. गंगा नदीवरील 6 पदरी पुलामुळे वाहतूक होणार सुखकर. मुंबई गोवा महामार्गावरून यावर्षीही गणेश भक्तांचा खड्ड्यातून प्रवास. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. गणेशोत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व खड्डे पूर्णपणे भरा. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलारांचे आदेश. गणरायाच्या आधी पगार येणार. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार लवकर. यंदा मुंबई मनपा निवडणुकीमध्ये कोस्टल रोड मेट्रो विकास कामांमुळे प्रभाग रचनेत किरकोळ बदल. 2017ची प्रभाग रचना जवळपास जैसे थेच राहण्याचे संकेत. कबुतरांचा तिघांना कळवळा. मर्यादित वेळेत दाणे टाकण्यासाठी पालिकेकडे केला अर्ज. कबुतरांना खायला घालायला 3 कंपन्या सरसावल्या. बीडीडी चाळकऱ्यांना पुठ्ठ्याच्या नको खऱ्या किल्ल्या द्या. आदित्य ठाकरे यांची मागणी. बीडीडी चाळ किल्ली वाटपावर टीका. श्रीलंकन राजकारणात मोठी खळबळ. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघेंना अटक. साईबाबांच्या चरणी 5 लाखांचं सोन्याचं कडं अर्पण. संस्थांकडून कर्नाटकातील देणगीदाराचा सत्कार. नाशिक बाजारात गणेश मूर्तींचे दर वधारले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरात साधारण 30% वाढ. भंडाऱ्याच्या डोकेसरांडी येथे आधुनिक ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन. शेतकऱ्यांसह नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. गोदावरीची पाणी पातळी पूर्वपदावर. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती. आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीनं घट. कोल्हापूरला 25 ऑगस्टपर्यंत देण्यात आलाय येलो अलर्ट.